आपण पाहतो की काल संभाजी ब्रिगेडचे जे प्रवीण गायकवाड यांच्यावर सायफेक हल्ला झाला त्यावर आपली काय प्रतिक्रिया असते? अतिशय निषेधार्ह स्वरूपाचा हा हल्ला आहे, हा भ्याड हल्ला आहे। हा मनुवादी विचाराने ग्रासलेले जे काही शिवाजी महाराजांचं नाव घेऊन घुसखोरी केलेली काही लोक आहेत त्यांचं हे कृत्य आहे। प्रवीण गायकवाड यांनी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आणि पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून इतक्या वर्ष जे काम करतायत ते समाजामधला हिंदू आणि मुस्लिम यांच्यामधली दरी कमी करण्याचं आणि बहुजनांमध्ये सुद्धा इतर मराठा विरुद्ध ओबीसी, मराठा विरुद्ध मागासवर्गीय असा जो संघर्ष निर्माण व्हायचा त्याच्यामध्ये अभ्यासपूर्ण मांडणी करून लोकांच्यामध्ये जागरूकता निर्माण करून आणि मराठा समाजामध्ये अशा पद्धतीचा जो एकमेकांबद्दलचा द्वेष पूर्वी असायचा तो द्वेष दूर करण्याचं काम, मोठं काम, सामाजिक काम प्रवीण गायकवाड यांनी केलेलं आहे। हे प्रवीण गायकवाड यांच्यासारखी हे महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायच्या लायकीची योग्यतेची ही माणसं आहेत आणि यांच्यावर शाईफेक करता। त्यांच्यावर शाईफेक नाही, ही महाराष्ट्राच्या पुरोगामित्वावरची शाईफेक आहे असं माझं मत आहे। समाजामध्ये अशी जर माणसं नसतील, प्रवीण गायकवाड हे ठीक आहे एक निमित्त आहे, ते एका विचारानं काम करत असतील, परंतु ज्या पुरोगामित्वाच्या करता म्हणून काम करणारी जी माणसं असतात त्यांच्या संदर्भानं असं कृत्य करणाऱ्याचा जेवढा निषेध करेल तेवढा कमी। सुषमा अंधारे यांनी एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे। त्या व्हिडिओमध्ये चंद्रशेखर बावनकुळे जे प्रदेशाध्यक्ष होते त्यावेळेस जे काटे आहेत त्यांनी शाईफेक केली, त्यांचा तो व्हिडिओ आहे आणि तुम्ही घाबरू नका, जे गुन्हे दाखल होत आहे तुम्हाला गुन्हेगारी वृत्तीचं म्हणून जे समजलं जातं ते चुकीचं आहे, तुम्ही चांगले कार्यकर्ते आहेत अशा प्रकारे त्या व्हिडिओमध्ये सांगितलं गेलं आहे। तो व्हिडिओ आता पोस्ट केलेला आहे, परंतु आता चंद्रशेखर बावनकुळे हे स्वतः त्या विधानाविषयी माघारी फिरून म्हणत आहेत की आम्हाला फक्त कुणीतरी येतं किंवा बुके देतं, फोटो काढतं। तसं हे 100% खरं आहे। आता तुम्ही बघता की अशा माहोलमध्ये कोणतरी मला भेटला, गुच्छ दिला, बाबा मी चांगलं काम करतो, आम्ही खांद्यावर हात ठेवला आणि म्हटलं चांगलं काम कर, तुझ्या पाठीशी मी आहे, आणि तो जर कुठला तरी गुन्हा करून आला असेल तर मला कसं कळू शकतं ते? एवढ्या सगळ्या व्यापामध्ये आपण तर छोटी लोक आहे, एवढ्या मोठ्या लोकांना महाराष्ट्राच्या भाजपसारख्या पक्षाच्या अध्यक्षाला, मंत्र्याला अशा पद्धतीची गफलत होणं साहजिक आहे। त्यामुळं आणि कधी कधी असे व्हिडिओसुद्धा मॉर्फ करता येतात। आजकाल ChatGPTला टाकला व्हिडिओ आणि अमुक ह्याचा आवाज टाकून बनवून म्हणलं तर लगेच तयार होतो। प्रवीण दादांनी त्याच्याविषयीचं जे संपूर्ण व्हिडिओ आज पत्रकार परिषदेमध्ये दाखवलेला आहे संपूर्ण भाषणाचा। ठीक आहे ना, ते प्रवीण दादा त्यांच्याबद्दल त्यांची मांडणी करतील, त्याची सत्य असत्यता जी आहे ती तपासली जाईल, तो भाग वेगळा। परंतु मूळ मुद्दा काय आहे की मूळ मुद्दा हा आहे की या ज्या प्रवृत्ती आहेत या प्रवृत्तीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पाठीशी घालणार नाही। ही पुरोगामी विचाराची पार्टी आहे। यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारानं, छत्रपती शाहू महाराज, शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारानं चालणारी ही पार्टी आहे। आणि हा विचार जो आहे हा विचार उभी हयात जगणारे प्रवीण गायकवाड जे आहेत त्यांच्यावर शाई फेकणं म्हणजे महाराष्ट्राच्या पुरोगामित्वावर शाई फेकणं आहे।